नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर आनंद वेले, लक्ष्मीबाई राजगडकर स्मृती कला महाविद्यालय शिरपूर, तालुका वणी, जिल्हा यवतमाळ. आज आपण भारतीय संविधानाचे वैशिष्ट्ये या संदर्भात चर्चा करणार आहोत. त्यातील प्रत्येक वैशिष्ट्याचे आपण विश्लेषण करण्याचा प्रयत्न करू आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. भारतीय संविधानाच्या संदर्भात जर आपल्याला विचार करायचा असेल, त्याचा अभ्यास करायचा असेल, तर त्याच्या प्रत्येक वैशिष्ट्याच्या संदर्भातील स्पष्टीकरण प्राप्त करणे गरजेचे आहे. तर भारतीय संविधानाच्या जे वैशिष्ट्य आहे त्याची आपण या ठिकाणी चर्चा करू. ते म्हणजे भारतीय संविधान हे लिखित, विकसित व विस्तृत स्वरूपाचे आहे. लिखित स्वरूपाचे यासाठी की आपले संविधान हे एका दस्तऐवजामध्ये बंदिस्त आहेत, लिखित आहे. भारतीय संविधान समितीने लिखित स्वरूपात संविधानाची निर्मिती केली आहे. आपण इंग्लंडच्या संदर्भात जर आपण विचार करतो म्हटलं तर इंग्लंडच्या संविधानामध्ये संविधान हे अलिखित स्वरूपाचे आहे. परंपरा, रूढी आणि संकेताच्या माध्यमातून त्या ठिकाणचा त्या ठिकाणची व्यवस्था संचालित होते, नियंत्रित होते. परंतु आपल्याकडे काय आहे की आमच्याकडले जे संविधान आहे ते लिखित स्वरूपाचे आहे आणि विकसित यासाठी की या देशातील संस्कृतीचा, या देशातील सामाजिक जीवनाचा, या देशातील राजकीय जीवनाचा, या देशातील आर्थिक जीवनाचा ज्या काही जे घटक आहे त्या घटकाचा प्रभाव भारतीय संविधानावर दिसून येते. भारतीय संविधानाच्या निर्मितीवर त्याचा प्रभाव दिसून येते. म्हणजे हा एक विकासाचा टप्पा आहे. भारतीय संविधान म्हणजे एका विकासाच्या टप्प्याचा परिपाक आहे असं पण आपण म्हणू शकतो. आणि विस्तृत यासाठी की आपल्या संविधानामध्ये प्रत्येक घटकाच्या संदर्भात सविस्तर विवेचन केले आहे, विश्लेषण केले आहे की वाचकाच्या मनामध्ये, अभ्यासकाच्या मनामध्ये या संदर्भात कोणतीही गुंतागुंत असू नये. संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये 395 कलमांचा समावेश होता. 22 विभाग आणि 10 परिशिष्टे त्यामध्ये आहे. हे संविधान समितीच्या प्रदीर्घ कालावधीच्या श्रमाचे फळ म्हणता येईल. 2 वर्ष 11 महिने 17 दिवस अशा निश्चित स्वरूपाच्या कालावधीमध्ये हे संविधान पूर्ण केले गेले. आणि आयवर हा जो राजकीय विश्लेषक आहे तो म्हणतो की जगातील सर्वात मोठे व विस्तृत स्वरूपाचे संविधान असा भारतीय संविधानाचा उल्लेख करता येईल. हे संविधान विस्तृत स्वरूपाची यासाठी आहे की यामध्ये मूलभूत कर्तव्याच्या संदर्भात विश्लेषण केले आहे, यामध्ये मूलभूत अधिकाराच्या संदर्भात विश्लेषण केले आहे, राज्याच्या संदर्भातील जे नीती निर्देशक तत्त्वे आहे या संदर्भात विश्लेषण केले आहे. म्हणजे प्रत्येक घटकाच्या संदर्भात सविस्तर असे विवेचन आपल्याला यामध्ये दिसून येते. म्हणजे भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य काय आहे तर ते लिखित स्वरूपाचे संविधान आहे, ते एक विकासाचा परिपाक आहे, ते विकसित स्वरूपाचे संविधान आहे, ते विस्तृत स्वरूपाचे आहे. म्हणजे असे विस्तृत स्वरूपाचे संविधान भारतीय संविधान आहे. हे काय आहे भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य असे आपण म्हणू शकतो. त्यानंतर आपण दुसरं वैशिष्ट्य म्हणजे भारतामध्ये संसदीय शासन पद्धती अस्तित्वात आली आहे. या संविधानाच्या माध्यमातून या देशामध्ये संसदीय शासन पद्धती अस्तित्वात आली. मग ही संसदीय शासन पद्धती काय आहे तर या देशामध्ये 2 शासन प्रमुख असेल. एक नाममात्र शासन प्रमुख ज्याला आम्ही राष्ट्रपती म्हणतो. दुसरा म्हणजे वास्तविक शासन प्रमुख जो सत्तेचा वास्तविक उपभोग घेतो त्याला आपण पंतप्रधान म्हणतो. हे संसदीय शासन पद्धतीचा समजून घेण्यासाठी आपण संसदीय शासन पद्धती म्हणताना कशाला संसदीय शासन पद्धती म्हणायचं तर ज्या ठिकाणी नाममात्र शासन प्रमुख आहे, ज्या ठिकाणी वास्तविक शासन प्रमुख आहे, असे 2 शासन प्रमुख ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी संसदीय शासन पद्धती असते. मंत्रिमंडळाची निर्मिती ज्या लोकप्रतिनिधी गृहामध्ये ज्या राजकीय पक्षाला बहुमत प्राप्त होते त्या राजकीय पक्षाचा नेता मंत्रिमंडळाचे गठन करतो. म्हणजे मंत्रिमंडळाची निर्मिती कुठून होते? लोकप्रतिनिधी गृहातून होते. मंत्रिमंडळ हे लोकप्रतिनिधी गृहाला जबाबदार असते. भारतीय शासन व्यवस्थेच्या संदर्भात जर आपल्याला विचार करायचा आहे तर भारतामध्ये लोकसभेतून मंत्रिमंडळाची निर्मिती होते आणि मंत्रिमंडळ हे लोकसभेला जबाबदार असते. आपल्या चांगल्या आणि वाईट दोन्ही कार्यासाठी ते मंत्रिमंडळाला जबाबदार असते. जर
मंत्रिमंडळाने जर आपला म्हणजे विश्वास गमावला तर मंत्रिमंडळ बरखास्त केले जाऊ शकते. या ठिकाणी सामूहिक जबाबदारीचे तत्त्व आहे. म्हणजे मंत्रिमंडळामध्ये म्हणजे शासनामध्ये कार्य करताना जर एका व्यक्तीच्या हातून जरी म्हणजे त्या संदर्भात जर काही चुकीच्या गोष्टी घडल्या असेल, असंविधानिक कृत्य जर घडले असेल, तर त्यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळ जबाबदार मानले जाते. तर हे संसदीय शासन पद्धतीचे वैशिष्ट्य आपण म्हणू शकतो. आणि हे अस्तित्वात येण्यासाठी आपल्या भारतीय शासन संविधानाची तशी रचना आहे भारतीय संविधानाची, हे आपण वैशिष्ट्य म्हणू शकतो. संसदीय शासन पद्धती म्हणजे आमच्या देशामध्ये आमच्या देशाच्या संदर्भात जे काही निर्णय होतात, जे काही धोरण निश्चिती केली जाते, त्या संदर्भात संसदेमध्ये संसदीय माध्यमातून म्हणजे संसदेच्या माध्यमातून या सर्व गोष्टी निश्चित केल्या जाते. आमच्या देशामध्ये संसदीय शासन पद्धती आहे आणि हे आमच्या देशातील संविधानाचे वैशिष्ट्य म्हणता येऊ शकते. त्यानंतरचं आहे संघराज्यात्मक शासन पद्धती. संघराज्यात्मक शासन पद्धती म्हणजे त्याला काय म्हणतो की म्हणजे आपलं संघराज्यात्मक शासन पद्धती आहे असं म्हणताना त्याचे लक्षणं काय आहे, तर ज्या ठिकाणी दुहेरी शासन व्यवस्था अस्तित्वात असते त्या ठिकाणी संघराज्यात्मक शासन पद्धती असते. ज्या ठिकाणी अधिकाराचे विभाजन असते त्या ठिकाणी संघराज्यात्मक शासन पद्धती असते. ज्या ठिकाणी त्याला काय म्हणतो की आपण स्वतंत्र न्यायपालिकेचे अस्तित्व असते, सर्वोच्च आणि स्वतंत्र न्यायपालिका ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी संघराज्यात्मक शासन पद्धती असते. आणि आपल्या देशाच्या संदर्भात आपल्याला विचार करायचा असेल तर आपल्या देशातील संघराज्यात्मक शासन पद्धतीमध्ये शक्तिशाली केंद्र सरकार अस्तित्वात असलेले संघराज्य म्हणून भारतीय संघराज्याकडे बघितले जाते. कारण अमेरिकेच्या संदर्भात जर आपण विचार करतो म्हटलं तर अमेरिकेमध्ये शक्तिशाली केंद्र सरकार हे दिसून येत नाही, परंतु आपल्या देशामध्ये शक्तिशाली केंद्र सरकार असलेले संघराज्य म्हणून आपल्या देशाकडे बघितले जाते, आपल्या शासन व्यवस्थेकडे बघितलं जाते. हे संघराज्याचे वैशिष्ट्य लक्षणं भारतीय संविधानाच्या माध्यमातून आमच्या शासन व्यवस्थेमध्ये दिसून येते. म्हणजे संघराज्यात्मक शासन पद्धतीचे अस्तित्व तशी तरतूद असणे हे भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. त्यानंतर दिलं आहे की राज्य धोरणाची नीती निदेशक तत्वे. म्हणजे सत्तेवर येणारा कोणताही पक्ष असो, कोणताही राजकीय पक्ष सत्तेवर असो, त्या राजकीय पक्षाला आपल्या देशाच्या संदर्भात आर्थिक, सामाजिक आणि राजकीय धोरण निश्चित करताना हे मार्गदर्शक तत्व वेळोवेळी उपयोगी ठरत असतात. म्हणजे आम्हाला शासनाचं संचालन करायचं आहे, आम्हाला धोरणाची निश्चिती करायची आहे, आम्हाला कायद्याचं इम्प्लिमेंट करायचं आहे, तर असं करत असताना आपण काय म्हणतो की आपण रस्त्यानं जात आहोत, तर रस्त्याला जाताना आपल्याला रस्त्याच्या बाजूला काही सूचना फलक दिसतात की नाही, डावीकडे वळा, उजवीकडे वळा, तुम्ही या मार्गाने गेले तर तुम्हाला अमुक ठिकाणी तुम्ही पोचाल, तुम्ही त्या मार्गाने गेले तर तुम्ही त्या ठिकाणी पोचणार. हे जे इंडिकेशन आहे, हे जे इंडिकेटर आहे, हे इंडिकेशन देण्याचे काम राज्य धोरणाची नीती निर्देशक तत्वे करत असतात. तर सत्तेवर येणाऱ्या राजकीय पक्षाला शासनकर्त्यांना हे अतिशय मार्गदर्शक करत असतात. म्हणजे या देशातील पॉलिसी कशी तयार करायची, कोणत्या आधारावर करायची, कोणत्या घटकाला डोळ्यासमोर ठेवून ते केले जावे, या सर्व बाबतीत या देशाचे जे आंतरराष्ट्रीय संबंध कसे आहे या संदर्भातसुद्धा आम्हाला या माध्यमातून राज्यकर्त्याला ते मार्गदर्शक ठरत असतात. हे सुद्धा भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. मूलभूत अधिकार व मूलभूत कर्तव्य. 1950 नंतर अनेक राज्यांनी स्वतःला स्वातंत्र्य घोषित केले. आपल्या शासनाची पद्धती सेटअप करण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच संविधानाची निर्मिती केली आणि असं करत असताना आपल्या संविधानामध्ये मूलभूत अधिकार हा घटक समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. आणि तसं असणं म्हणजे मूलभूत अधिकाराचं प्रकरण असणं, मूलभूत अधिकाराचा समावेश असणं हे संविधानाचं वैशिष्ट्य मानलं जाते. आणि भारतीय संविधानाच्या संदर्भाचा आपल्याला जर विचार करायचा असेल तर भारतीय संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये मूलभूत अधिकाराचा समावेश होता.
आणि त्यानंतर झालं काय की आम्ही आमचे सर्व अधिकार लक्षात ठेवले, परंतु आम्ही कर्तव्याच्या संदर्भात आम्हाला विसर पडली. मग नंतरच्या काळामध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला आणि म्हणजे काय झालं की व्यक्तीला आपले अधिकार आठवणीत राहिले, परंतु अधिकाराचा उपभोग घेताना आपले काय कर्तव्य आहे, देशाच्या संदर्भात काय कर्तव्य आहे, राष्ट्रनिर्मितीच्या संदर्भात काय कर्तव्य आहे याचा आम्हाला विसर पडला. मग आम्ही काय केलं की संविधानामध्ये मूलभूत अधिकारासोबत मूलभूत कर्तव्याचा समावेश केला. अधिकार आणि कर्तव्य हे एका नाण्याच्या दोन बाजू आहे असे आम्ही वारंवार सांगत आहोत. मूलभूत अधिकाराला कायद्याचं पाठबळ आहे, हे आमच्या संविधानाचं वैशिष्ट्य आहे. मूलभूत कर्तव्याची तरतूद हे संविधानाची विशेषता म्हणता येईल. म्हणजे हे काय आहे, मूलभूत अधिकाराचा आणि मूलभूत कर्तव्याचा समावेश भारतीय संविधानामध्ये असणं हे भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल. न्यायपालिकेचे स्वातंत्र्य हे महत्त्वाचं आहे, कारण ज्या देशामध्ये न्याय हा घटक अस्तित्वात असतो त्या देशाचं भवितव्य उज्ज्वल आहे. आमच्या देशाच्या संदर्भात जर आम्ही विचार करतो म्हटलं तर आमच्या देशामध्ये स्वतंत्र अशी न्यायपालिका आहे. स्वतंत्र अशी न्यायपालिका म्हणजे या देशातील न्यायाधीशांची नियुक्ती हे गुणवत्तेच्या आधारे केली जाते. एकदा त्या व्यक्तीची नियुक्ती केल्यानंतर त्याला सहजासहजी पदावरून बडतर्फ करता येत नाही. त्याला जर पदावरून जर बडतर्फ करायचं असेल तर त्यासाठी महाभियोगाची प्रक्रिया दिली आहे आणि ही प्रक्रिया गुंतागुंतीची आहे, क्लिष्ट स्वरूपाची आहे. आणि जर एखाद्या न्यायाधीशाच्या हातून जर संविधानाचे जर उल्लंघन झाले असेल, संविधानिक तरतुदीचे उल्लंघन झाले असेल, तो अकार्यक्षम असेल तरच त्याला पदावरून बडतर्फ करता येते आणि त्यासाठी महाभियोग प्रक्रिया राबवली जाते. त्यानंतर म्हटलं आहे की न्यायपालिकेचे स्वतंत्र म्हणजे काय, की शासनाचे जे 3 अंग आहे, 3 ऑर्गन्स ऑफ द गव्हर्नमेंट आपण ज्याला म्हणतो, तर त्यामध्ये लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी. तर ही जी ज्युडिशरी आहे याला मंत्रिमंडळ आणि कायदेमंडळाच्या प्रभावापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आपल्या देशातील संविधानाच्या माध्यमातून, संविधानिक तरतुदीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिकेमध्ये ज्या पद्धतीने सेपरेशन ऑफ पॉवर आहे तसं आमच्याकडे नाही, तर आमच्याकडे बॅलन्सिंग ऑफ पॉवर आणि सेपरेशन ऑफ पॉवर हे दोन्ही घटक आम्हाला दिसून येते. हे न्यायपालिकेचे स्वातंत्र्य हे सुद्धा भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जनतेचे सार्वभौमत्व. आपण भारतीय संविधानाची उद्देशपत्रिकेचे ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला सुरुवातीला दिसते की त्यामध्ये म्हटलं आहे की आम्ही भारताचे लोक, म्हणजे संविधान निर्माते कोण आहे, आम्ही भारताचे लोक आहो. संविधान आमच्यावर कोणी लादत आहे का, नाही, तर आमच्या प्रति ते आम्ही अर्पित करत आहोत, आम्ही त्याचा स्वीकार करत आहोत, आमच्यावर कोणी ते लादत नाही. आम्ही सार्वभौम आहोत या देशातील अंतर्गत निर्णय घेण्यासाठी, या देशाच्या संदर्भात त्याला काय म्हणतो की विदेश नीती निश्चित करण्यासाठी, बाह्य बाबतीत निर्णय घेण्यासाठी आम्ही सार्वभौम आहोत. आम्हाला कोणतीही बाह्यशक्ती आम्हाला प्रभावित करणार नाही. आम्ही सार्वभौम आहोत हे भारतीय संविधानाच्या माध्यमातून सिद्ध होते. कारण जनतेचे सार्वभौमत्व हे भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. म्हणजे या देशाची सार्वभौम सत्ता कुठे निहित आहे, तर ती जनतेमध्ये निहित आहे. या प्रश्नाचे उत्तर भारतीय संविधानामधून मिळते आणि हे भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. धर्मनिरपेक्षता हे सुद्धा भारतीय संविधानाचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. त्याला आपण सेक्युलर स्टेट म्हणतो. हे सेक्युलर स्टेट हे भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य आहे. धर्मनिरपेक्षता ही संकल्पना किंवा धर्मनिरपेक्ष राज्य हे भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य मानले जाते. तर या ठिकाणी काय सूचित होते की शासनाचा कोणताही असा अधिकृत धर्म असणार नाही. शासन कोणत्याही धर्मामध्ये हस्तक्षेप करणार नाही. धर्म ही व्यक्तीची व्यक्तिगत बाब असेल, त्याचे पालन करण्याचा व्यक्तीला अधिकार असेल. धर्म, रूढी, परंपरेच्या नावाचा आधार घेऊन जर मानवी अधिकाराचे उल्लंघन होत असेल तर शासन त्यामध्ये हस्तक्षेप करू शकते. हे भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे घटना दुरुस्तीची अभिनव पद्धती. भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यांचा विचार करताना त्यामध्ये म्हटलं जाते की भारतीय संविधान हे लवचिक स्वरूपाचं आहे, फ्लेक्झिबल आहे. भारतीय संविधान हे रिजिड स्वरूपाचं आहे, म्हणजे
अंशतः लवचिक आणि अंशतः रिजिड म्हणजे ताठर स्वरूपाचं. तर कसं आहे, अंशतः संविधानातील काही भागामध्ये आपल्याला सहज बदल करता येते, तर काही भागामध्ये बदल करणं हे कसं आहे, गुंतागुंतीचं आहे आणि कठीण स्वरूपाचं आहे. तर भारतीय संविधान हे काही प्रमाणामध्ये फ्लेक्झिबल आहे, तर काही प्रमाणामध्ये रिजिड आहे. तर भारतीय संविधानामध्ये दुरुस्ती करण्याची पद्धत दिलेली आहे. कशा पद्धतीनं ते दुरुस्त केली जाते त्या संदर्भात सविस्तर विश्लेषण केले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या साध्या बहुमताने संविधानातील काही सर्वसाधारण दुरुस्ती केली जाऊ शकते. सर्वसाधारण जर काही बाबी असेल तर त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या साध्या बहुमताच्या आधारावर ते दुरुस्ती केली जाऊ शकते. संसदेची दोन्ही सभागृहे 2/3 बहुमताने काही विशिष्ट कलमांमध्ये दुरुस्ती केली जाऊ शकते. म्हणजे काही विशिष्ट कलमांमध्ये जर दुरुस्ती करायची असेल तर त्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये 2/3 बहुमत सिद्ध करणे गरजेचं आहे. आणि काही विशिष्ट स्वरूपाचे जर कलमांमध्ये बदल करायचा आहे, जसं विदेश नीतीच्या संदर्भातील बाबी असेल, काही जर महत्त्वाच्या ज्या आहे, विशिष्ट स्वरूपाच्या आहे, अतिविशिष्ट स्वरूपाच्या आहे, तर त्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये 2/3 बहुमतासोबत निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्याच्या विधिमंडळाची सहमती, म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये जे स्टेट असेंब्ली असते, म्हणजे त्याला स्टेट लेजिस्लेचर असते, त्याची सहमतीसुद्धा या ठिकाणी आवश्यक आहे. हे भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य आहे. तर यासोबतच अनेक असे वैशिष्ट्य आहेत. त्यामध्ये सार्वत्रिक प्रौढ मताधिकार आहे. या देशातील 18 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक प्रौढ स्त्री आणि पुरुषाला मतदानाचा अधिकार आहे. 1935च्या कायद्याने एकूण लोकसंख्येच्या 14% लोकांना अधिकार प्राप्त झाला होता. 1952मध्ये 17,60,00,000 लोकांचा सहभाग आपल्याला दिसून आला. तर हे सर्व काय आहे की भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य आहे. असे अनेक वैशिष्ट्य आहे ज्याचा आपण या ठिकाणी म्हणजे आपण बोलण्याच्या ओघामध्ये त्याची आपण चर्चा केली. तर असे अनेक वैशिष्ट्य आहे. एकूणच भारतीय संविधान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे, त्याची आपण या ठिकाणी चर्चा केली. धन्यवाद.